मित्रांनो, ज्याप्रमाणे आकाशात ग्रहतारे आपापल्या गतीने चालत असतात, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही ग्रहांचे विशेष योग घडत असतात. वर्ष 2026 मध्ये शनिदेव गजवाहनावर आरूढ होणार आहेत आणि त्याचबरोबर गुरुसोबतचा त्रिदक्षांश योग एकत्रितपणे तयार होत आहे. हा दुर्मिळ संयोग काही राशींसाठी जीवनात सुवर्णक्षण घेऊन येणार आहे. हा काळ जणू भाग्याच्या नव्या पर्वाची चाहूल देणारा ठरेल. 51 वर्षांनंतर कर्मफदाता शनिदेव गजवाहनाची सवारी करणार आहेत. या 3 राशींच्या जीवनात चांदीच चांदी होणार आहे. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा जेव्हा शनिदेव आपली चाल बदलतात, तेव्हा फक्त वेळच बदलत नाही, तर माणसाचे भाग्यही करवट घेते. आणि आता जे घडणार आहे ते मागील 51 वर्षात कधीच झालेले नाही. होय, कर्मफदाता शनिदेव 51 वर्षांनंतर गजवाहनाची सवारी करणार आहेत. ही घटना फक्त पंचांगासाठीच विशेष नाही, तर 12 पैकी 3 राशींसाठी एखाद्या वरदानासारखी ठरणार आहे. शनिदेवाला कर्माचा देवता म्हटले जाते. जो जसा कर्म करतो, शनी त्याला तसाच फळ परत देतात. पण जेव्हा शनिदेव गजवाहनाची सवारी करतात, तेव्हा त्याला समृद्धी, वैभव, सन्मान आणि अहिंसा यांचे प्रतीक मानले जाते. याचा अर्थ स्पष्ट आहे. यावेळी शनिदेव या 3 राशींवर धन, करिअर आणि भाग्याची वर्षाव करणार आहेत. वैदिक ज्योतिषानुसार प्रत्येक देवतेचे एक वाहन असते, जे त्यांच्या शक्ती व गुणांचे प्रतीक असते. जसे माता दुर्गा सिंहावर विराजमान असतात, तर गणेशजी मुष्कावर. पण शनिदेव हे एकमेव असे देव आहे ज्यांच्याकडे 1-2 नव्हे, तर एकूण 9 वाहन मानले गेले आहेत. त्यामध्ये सर्वात खास आहे गजवाहन. गज म्हणजे हत्ती, जो वैभव, शांती आणि शक्तीचे प्रतीक आहे. वर्ष 2026 मध्ये सुमारे 51 वर्षांनंतर शनिदेव गजवाहनाची सवारी करतील. याचा थेट परिणाम 3 राशींच्या जीवनावर दिसणार आहे. त्यांचे नशीब तेजस्वी होईल, नव्या नोकरी आणि प्रगतीची संधी मिळेल आणि जीवनात अचानक मोठी उन्नती होईल. पण गोष्ट इथेच संपत नाही. वैदिक पंचांगानुसार वर्ष 2026 मध्ये गुरु आणि शनी युतीही होणार आहे. दोन्ही ग्रह सुमारे 160 अंशांवर असतील, ज्यामुळे एक अत्यंत दुर्मिळ त्रिदक्षांश योग निर्माण होईल. इंग्रजीत याला त्रिडेड्सल कॉम्बिनेशन असे म्हटले जाते. आता कल्पना करा, जेव्हा शनिदेवाचा गजवाहन आणि गुरुशनीची युती एकाच वेळी प्रभाव टाकेल, तेव्हा या 3 राशींसाठी नशिबाचे दरवाजे किती मोठ्या प्रमाणात उघडणार. ज्योतिषशास्त्रात 108 अंकाला अतिशय पवित्र मानले जाते. जेव्हा शनिगुरूचा हा संयोग 108 अंशांच्या समीकरणात येतो, तेव्हा हा प्रभाव अधिक शक्तिशाली ठरतो. त्यामुळे या काळात समाजात मानसन्मान, धनसंपत्ती आणि मोठ्या संधी या 3 राशींच्या झोळीत पडणार आहेत. या काळात शनिदेव मीन राशीत वक्री होऊन विराजमान असतील आणि गुरु मिथुन राशीत. हा संयोग फक्त ग्रहांचा मेळ नाही, तर नशिबाचे द्वार उघडणारा क्षण असेल. शनिदेव हे नवग्रहांमध्ये सर्वात शक्तिशाली आणि सर्वात धीमी गतीने चालणारे ग्रह आहेत. ते एखाद्या राशीत सुमारे 2.5 वर्ष राहतात आणि पुन्हा त्याच राशीत परत यायला पूर्ण 30 वर्ष लागतात. म्हणूनच शनिदेवांचे गजवाहनावर बसणे इतके दुर्मिळ आणि प्रभावशाली मानले गेले आहे. म्हणूनच स्पष्ट आहे, 2026 हे फक्त कॅलेंडरचे वर्ष नसेल, तर नशीब बदलणारे वर्ष असेल. आणि हे नशिबाचे खेळ फक्त 3 राशींवर मेहरबान होणार आहेत. आता खरी गोष्ट, कोणत्या त्या 3 राशी ज्यांच्या जीवनात शनिदेव 51 वर्षांनंतर गजवाहनावर आरूढ होऊन सौभाग्य घेऊन येत आहेत. पहिली राशी तुळ राशी. तुळ राशीवाल्यांसाठी 51 वर्षांनंतरचा हा काळ एखाद्या सोन्याच्या सकाळीसारखा आहे. कारण स्वतः कर्मफदाता शनिदेव जेव्हा गजवाहनाची सवारी करतात, तेव्हा त्यांच्या पावलांबरोबर समृद्धी आणि सौभाग्यही पृथ्वीवर उतरते. यावेळी शनीची गजवाहन सवारी थेट तुळ राशीच्या जातकांसाठी अन्न, धन आणि समृद्धीची वर्षाव घेऊन येणार आहे. वर्ष 2026च्या सुरुवातीपासूनच तुळ राशीवाल्यांचे तारे बुलंद होतील. शनीची कृपादृष्टी तुम्हाला त्या ध्येयापर्यंत नेईल, जिथे केवळ तुमची आर्थिक स्थिती भक्कम होणार नाही, तर जीवनात नवा आत्मविश्वास जागणार आहे.
मात्र शनिदेव तुमची परीक्षा घेतील. ते तुमच्या विश्वासाला आव्हान देतील आणि हे परखतील की तुम्ही किती दृढ आहात. पण लक्षात ठेवा, हीच परीक्षा तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या विजयाचे कारण ठरणार आहे. या काळात शनी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास भाग पाडतील. नवे अनुभव, नवे संधी आणि नवे संबंध हे सर्व तुमच्या आयुष्याचा भाग बनतील. विशेषतः नातेसंबंधांच्या बाबतीत शनिदेव तुमची ताकद परखतील. जर तुमचे नाते सत्य आणि विश्वासावर उभे असेल तर ते अधिक गहिरे होईल आणि जर तसे नसेल तर काळ तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. तुळ राशीवाल्यांसाठी हा काळ फक्त नातेसंबंधांचा नाही तर करिअर आणि व्यवसायाचाही सुवर्णकाळ ठरेल. बराच काळ अडकलेली कामे आता पूर्ण होतील. बिझनेस पार्टनरशिपमध्ये नवा विश्वास निर्माण होईल आणि आर्थिक बाबींमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. गुरु धनभावात स्थित असल्यामुळे आकस्मिक धनलाभाची प्रबळ शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते. कुटुंबासोबतचे ताळमेळ अधिक चांगले होईल. आपसी मतभेद संपतील आणि तुमच्या मधुर वाणीमुळे अनेक ठिकाणी सन्मानही मिळेल. गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि अडकलेला पैसा मोकळा होऊ शकतो. लव्ह लाईफबाबत बोलायचे झाले तर शनीचे गजवाहन तुमच्या जीवनात नवी प्रकाश घेऊन येईल. जुने वाद मिटतील आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अत्यंत अनुकूल आहे. एकाग्रता वाढेल, अभ्यासात मन लागेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची संधी निर्माण होईल. मित्रांनो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की 51 वर्षांनंतर शनिदेवाची गजवाहन सवारी राशीवाल्यांच्या जीवनात यश, संपत्ती आणि नात्यांच्या नव्या अध्यायाची सुरुवात करत आहे. हे वर्ष तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येईल आणि प्रत्येक परीक्षेनंतर तुम्हाला फक्त विजयच मिळेल. दुसरी राशी मिथुन राशी. मिथुन राशीवाल्यांसाठी वर्ष 2026 असा एक अध्याय घेऊन येत आहे ज्याची वाट तुम्ही अनेक वर्षांपासून पाहत होता. कारण 51 वर्षांनंतर जेव्हा कर्मफलदाता शनिदेव गजवाहनाची सवारी करतील तेव्हा त्यांचा हा आशीर्वाद थेट तुमच्या जीवनात यशाची नवी सकाळ घेऊन येईल. मित्रांनो, गजवाहन नेहमीच समृद्धी आणि स्थिरतेचे प्रतीक मानले जाते. आणि जेव्हा शनिदेव गजावर आरूढ होतात तेव्हा जातकाच्या जीवनात धन, यश आणि सुखाची बरसात होणे निश्चित असते. हेच कारण आहे की यावेळी शनिदेवांची गजवाहन सवारी मिथुन राशीवाल्यांसाठी एखाद्या लॉटरीपेक्षा कमी ठरणार नाही. तुमच्या जीवनातील अडकलेले दरवाजे उघडतील आणि नशीब तुम्हाला नव्या ध्येयापर्यंत नेईल. वर्ष 2026 तुमच्यासाठी राजयोगासारखा काळ घेऊन येत आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. ज्या योजना आतापर्यंत अडकल्या होत्या त्या आता हळूहळू फळ देऊ लागतील. व्यापार आणि नोकरीच्या क्षेत्रात नवे अवसर मिळतील आणि समाजात तुमची ओळख अधिक वाढेल. नातेसंबंधांच्या दृष्टीने शनिदेव तुमच्या दाम्पत्य जीवनात गोडवा आणतील. वैवाहिक जीवनात एकमेकांविषयीची समज आणि सन्मान वाढेल. जर आतापर्यंत काही मतभेद होते तर तेही दूर होतील आणि आपलेपणाची गाठ अधिक घट्ट होईल. कौटुंबिक जीवनातही सामंजस्य आणि शांती राहील. घरच्या सदस्यांमध्ये सहकार्य आणि प्रेम वाढेल. हा काळ तुमच्या आध्यात्मिक प्रवासालाही अधिक गहन करेल. मनामध्ये शांतीची ओढ वाढेल आणि तुम्ही अध्यात्माकडे आकृष्ट व्हाल. हा कल तुम्हाला आतून मजबूत करेल आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची ताकद देईल. मित्रांनो, गजवाहनाची सवारी मिथुन राशीवाल्यांसाठी फक्त नातेसंबंध आणि अध्यात्माचाच नाही तर यश आणि प्रगतीचाही संकेत आहे. लांब काळापासून अडकलेली कामे आता वेगाने पुढे सरकतील. व्यापारात नफा मिळेल आणि तुमचे प्रयत्न अखेर रंग आणतील. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की 51 वर्षांनंतर शनिदेवाची गजवाहन सवारी मिथुन राशीवाल्यांसाठी आनंदाची चाहूल, धनप्राप्ती आणि नातेसंबंधात प्रेमाची बरसात घेऊन येत आहे. हे वर्ष तुमच्या जीवनाला नवी दिशा देणारे ठरणार आहे. तिसरी राशी मकर राशी. मकर राशीवाल्यांसाठी 51 वर्षांनंतरचा हा काळ एखाद्या वरदानासारखा ठरणार आहे. जेव्हा कर्मफलदाता शनिदेव गजवाहनाची सवारी करतील तेव्हा याचा सर्वात मोठा परिणाम
थेट मकर राशीवाल्यांच्या जीवनावर होईल. मित्रांनो, गजवाहन नेहमीच समृद्धी, स्थिरता आणि शक्तीचे प्रतीक मानले गेले आहे. आणि जेव्हा शनिदेव गजावर आरूढ होतात तेव्हा त्यांच्यासोबत माता लक्ष्मीचा आशीर्वादही लाभतो. हेच कारण आहे की वर्ष 2026 मध्ये शनीची ही गजवाहन यात्रा मकर राशीवाल्यांसाठी धन आणि सौभाग्याचे नवे दरवाजे उघडणार आहे. तुमच्या जीवनातील आतापर्यंत अडकलेली कामे वेग पकडतील आणि भाग्याचा साथ पूर्वीपेक्षा अधिक लाभेल. तर मित्रांनो, शनिदेव आणि गुरूंच्या या अद्वितीय संयोगामुळे तुल, मिथुन आणि मकर राशींसाठी जीवनात नवा अध्याय सुरू होत आहे. हा काळ सुख, समृद्धी, नातेसंबंधात गोडवा आणि करिअरमध्ये भरभराट घेऊन येईल. म्हणूनच आपण सर्वांनी शनिदेवांचे आभार मानत त्यांची कृपा सदैव आपल्यावर राहावी यासाठी प्रार्थना करूया. मनापासून एकदा जय शनिदेव म्हणूया आणि या शुभक्षणांचे स्वागत करूया.